आरोग्य विभागाची एक बैठक पार पडलेली आहे. का सांगाल कोणकोणत्या विषयामध्ये चर्चा करण्यात आली? आज जो काही आरोग्याचा विषय फक्त माझ्या लोकसभेतच नव्हे, बाकी देखील आपण कल्याणचा पाहिला असेल, मुरबाड, शहापूर, भिवंडी, डोंबिवली, आज ह्या सगळ्या परिस्थितीत आपण आरोग्याचा विषय पाहिला. पहिले तर कुठल्याच पेशंटला योग्य ती ट्रीटमेंट दिली जात नाही. कारण प्रत्येक हॉस्पिटलमध्ये जेवढी शासकीय रुग्णालय आहे, ह्या शासकीय रुग्णालयात पदं खूप कमी आहेत आणि त्याच्यामुळं डॉक्टर्स, नर्सेस हे सगळे कमी असल्यामुळं साहजिकच लोकांना जे काय सेवा द्यायला पाहिजे, त्यांच्यावर उपचार व्हायला पाहिजे ते होत नाही. आणि त्या माध्यमातून अनेक शासकीय हॉस्पिटल, मग आरोग्य केंद्र असतील, उपजिल्हा रुग्णालय असेल, हे सगळे लोक, हे सगळे डॉक्टर्स ह्या पेशंटला प्रायव्हेटमध्ये पाठवतात. आणि प्रायव्हेटमध्ये आपण पाहिलं असेल, जी काही त्यांची पिळवणूक केली जाते, जो काय बिल आकारला जातो, ह्या सगळ्या गोष्टींचा जेव्हा मी माहिती घेतली आणि म्हणून त्या संदर्भातच आज साहेबांकडं जे डेप्युटी आहेत डॉक्टर अशोक साहेब यांच्याकडे आज चर्चा झाली आमची. आणि या संदर्भात काही सूचना ह्या मी देखील त्यांना दिलेल्या आहेत, त्यांच्या देखील सूचना मागवलेल्या आहेत. ह्याच्यापुढं आपण पाहिलं, सगळे खाजगी हॉस्पिटल पाहत असाल, कुठेही असा जो ट्रीटमेंटविषयी जो का डिस्प्ले लावायला पाहिजे, हा तुम्हाला दिसतो का? नाही दिसत. कारण खरं म्हटलं तर हे कायदेशीर आहे आणि कंपल्सरी आहे, परंतु कुठलाच प्रायव्हेट हॉस्पिटलवाला ते डिस्प्ले लावत नाही. तर ह्याच्यापुढं जिल्ह्यामध्ये ज्या ज्या हॉस्पिटलमध्ये तो डिस्प्ले नसेल आणि तोही समोर, रिसेप्शनच्या समोर तो डिस्प्ले असलाच पाहिजे, तरच नाही तर त्या हॉस्पिटलवर देखील कारवाई व्हायला पाहिजे. अशा प्रकारच्या देखील विनंती वजा सूचना ही सगळ्या अधिकाऱ्यांना, सगळ्या डॉक्टर्सना देखील केलेली आहे. आणि खास करून ग्रामीण भागात प्राधान्याने लक्ष देऊन, आता भिवंडीचं IGM हॉस्पिटल आहे असेल, आपण सगळं पाहिलं असेल, या IGM हॉस्पिटलमध्ये अशी गंभीर परिस्थिती आहे, एवढी घाण आहे. भाई रुक्मिणी हॉस्पिटलला जा तुम्ही, अपुरे डॉक्टर, एक तर एवढी मोठी लोकसंख्या आणि या लोकसंख्येला पुरेसं स्टाफ नसल्यामुळं लोकांची खूप हेळसांड होते आणि गोरगरीब लोक. आणि दुसरं एक महत्त्वाचं आहे, त्या आमच्याकडे जेवढे डिलिव्हरी पेशंट येतात, मी मुद्दाम IGMला विचारलं, शहापूरला विचारलं, मुरबाडला विचारलं, सगळ्या ठिकाणी जी डिलिव्हरी पेशंटची परिस्थिती पाहिली, तर एक धक्कादायक परिस्थिती आहे की 100 25 ते 30% ज्या 100% डिलिव्हरी होतात, त्यामध्ये 25 ते 30% सिझरिंग होतात. कारण हा आज बिझनेस झालेला आहे, किंवा सिझरिंगच्या नावाखाली आमच्या माता भगिनींना घाबरवलं जातं. ह्या सगळ्या गोष्टींसाठी आज मी नांदापूरकर साहेबांची भेट घेतली आणि ज्या काही सूचना करायच्या होत्या, जे काही अर्ज द्यायचे होते, मी ॲप्लिकेशन देखील दिलेलं आहे. काही वर्क ऑर्डर असतील, काही निधी असेल, त्याच्यामुळे काही कामं थांबलेली आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात त्या संदर्भात कसा पाठपुरावा केला जाणार? पालकमंत्र्यांना देखील आपण भेटला संदर्भात पत्र नाही. बघा, आता जी काही कामं आहेत, म्हणून ह्या मीटिंगमध्ये PWDच्या अधिकाऱ्यांनी देखील बोललं होतं आणि सगळ्या डॉक्टर्सना, MOना मी सांगितलं की तुमच्या हॉस्पिटलमध्ये जी काही पेंडिंग असतील कामं PWDची, आणि बरीचशी जी काही पेंडिंग होती, बदलापूरची 2 कामं पेंडिंग होती, मी त्वरित DPOना फोन लावला आणि उद्याच बदलापूरच्या त्या कामांसंदर्भात PWDच्या अधिकाऱ्यांनी देखील बोललेलं आहे. कारण उद्या दिशा समितीची मीटिंग आहे, त्या संदर्भात तिथंच त्या गोष्टीचं देखील केलं जाईल. आणि जिथं जिथं आवश्यकता असेल, मी त्यांना सांगितलं, काही ॲम्ब्युलन्सची देखील रिक्वायरमेंट आहे, त्यांना मी सांगितलं, मी सगळ्या आमदारांना रिक्वेस्ट करेन, मी देखील तुम्हाला 2-3 ॲम्ब्युलन्स देईन, पण जिथं जिथे ज्या ज्या आवश्यकता आहे तुम्ही देखील आम्हाला सूचना करा आणि आम्ही त्याप्रमाणे फॉलोअप घेऊ. हे स्पष्ट निर्देश एकदम दिलेले आहेत. कारण अनेक वेळा आपण पाहता, म्हणजे याच्यातला एक विषय सांगतो, 1 वर्षापूर्वी जो आरोग्य विभागाकडून यांच्याकडे PWDकडे मान्यतेसाठी पत्र गेला, 1 वर्ष जर आरोग्य विभागाचं काम थांबत असेल तर तुम्ही सांगा, ही सर्वसामान्यांची प्रतारणा नाही का? सर्वसामान्यांना अन्याय नाही का? मी त्यांना स्पष्ट सांगितलं की हॉस्पिटलचा आरोग्याचा विषय असेल आणि शिक्षणाचा विषय असेल, या कुठल्याही बाबतीत ह्यापुढं या जिल्ह्यात हलगर्जीपणा होता कामा नये. आणि जेही अधिकारी हलगर्जीपणा करतील त्यांच्यावर मी तरी त्वरित कारवाईची मागणी करणार आहे.
दोन्हीतनं नाही जागा नाहीत हे त्या जात नाही. जागा नसल्यामुळे डोंगराळ भागात देखील जागा अजून होत नाही. सिमेंटचे रस्ते नाही जागा नाहीत हे डॉक्टरांनी सांगितल्यानंतर मी त्यांना सांगितलं की शहापुरात शासकीय भूखंड एवढे मोठ्या प्रमाणात आहेत, तुम्ही सांगा फक्त एरिया तुम्हाला कुठल्या एरियात किती जागा पाहिजे. तेव्हा त्यांनी आता सांगितलं का त्यांनी भातसाच्या इथे एक जागा फायनल केलेली आहे, 10 एकरच्या वर आहे. मग ते मला बोलले का ती जागा जवळजवळ आम्ही फायनल केले, त्याच्यामुळे तो तिकडं हॉस्पिटल होईल. जागेचा तसा कुठंही काही प्रॉब्लेम नाही. सर, गेल्या काही दिवसांपूर्वी जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली, त्यामध्ये तुम्ही पालकमंत्र्यांसमवेत जे पाणी प्रश्न उपस्थित केला होता. शहापूरमध्ये अनेक धरणं आहेत, परंतु इथल्या स्थानिकांनाच पाणी नाही आहे. आता उन्हाळ्याचे दिवस येतात, काय वाटतं कशा प्रकारची शहापूर वासियांची तहान भागेल? बघा, पाणी प्रश्न म्हणून मी पालकमंत्री महोदयांसमोर बोललो की आपण सगळेजण ठाण्याला पाणी पाहिजे, मुंबईला पाणी पाहिजे, परंतु ज्यांच्या घशाखालून हे पाणी येतं त्या शहापूरकरांना मुरबाडकरांना कोण पाणी देईल. आणि याच्यापुढे ही सांगतो, आता गुरुवारपर्यंत माझं अधिवेशन होतं, 2 दिवस प्रयागराजला होतं. आता हे लोकांना भेटण्याचे पुढच्या आठवड्यात मी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांची देखील भेट घेणार आहे. आणि हा जो पाणी प्रश्न आहे की या पाणी प्रश्नासाठी जोही खर्च असेल त्याच्यातील कमीत कमी 50% खर्च हा मुंबई महानगरपालिकेने उचलावा आणि त्यांनी आमच्या लोकांना ती सेवा द्यावी. कारण आज आमच्या घशाखालून तुम्ही पाणी तिथपर्यंत नेता, आमच्या जागा जमिनी गेलेल्या आहेत, तिथून पाईपलाईन गेलेली आहे. आणि आमच्यासाठी जर तुम्ही तशी तरतूद करत नसाल तर याच्यापुढं शहापूर, मुरबाड किंवा भिवंडी या विभागातून मुंबईला पाणी जाणार नाही जर आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर. आणि पुढच्या आठवड्यात मी त्या संदर्भात मुंबई महानगरपालिका आयुक्तांची देखील भेट घेणार आहे. सर, नितेश राणे यांनी महाविकास आघाडीमध्ये असणाऱ्या सरपंचांना निधी देऊ नका, जे महायुतीमध्ये आहेत त्यांचाच विचार केला जाईल. कुठेतरी आता रस्सीखेच सुरू झाली का? आणि जो निधी आहे तो खरोखर ज्या ठिकाणी पाहिजे त्या मंत्र्यांनी त्या दिला जात नाही आहे का? वाटतं येणाऱ्या काळात तुमच्या भागात निधी कमतरता पडली तर काय परिस्थिती? बघा, सध्या तरी आमच्या भागात तशी परिस्थिती नाही. आणि खरं म्हटलं तर जे लोकप्रतिनिधी असतात, आमदार खासदार असतात, आणि आम्ही सगळ्यांसाठी आहोत, सर्वपक्षीय लोक असू दे, काही असू दे, जो समाजाचा विषय असेल, जनसामान्यांचा विषय असेल, त्या विषयांशी त्या समस्यांची आमची बांधिलकी आहे. त्याच्यामुळं असा तो कुठल्या पक्षाचं गाव आहे, कोणाची सत्ता आहे, हे काही न बघता मला वाटतं ठाणे जिल्ह्यात तरी तशा प्रकारचं राजकारण होत नाही. आतापर्यंत जे चालू आहे हे चांगल्या परिस्थितीत चालू आहे. आणि माझा विश्वास देखील आहे की यापुढे देखील विकास कामांच्या बाबतीत असा कुठलाही पक्षीय भेदाभेद बघितला जाणार नाही असा माझा विश्वास. तर धनंजय मुंडेबाबत पाहिलं गेलं तर नैतिकतेच्या जबाबदारीवर तिला राजीनामा दिला पाहिजे. मात्र स्वतः अजित पवार म्हणतात की तुम्ही तो प्रश्न त्यांनाच विचारा. का वाटतं कुठं पाठीशी घातला तर देवेंद्र फडणवीस देखील पाठिंबा देत आहे? बघा, आता धनंजय मुंडेचा तिथला जो विषय आहे, तुम्हाला आम्हाला सगळ्यांना कल्पना आहे का जे देशमुखांचे मारेकरी आहेत हे त्यांच्याशी रिलेटेड आहेत, त्यांचे घनिष्ठ संबंध आहेत. काही गोष्टीची आपण स्वतःहून जर विचार केला तर त्या बाबतीत माझं तरी मत आहे की धनंजय मुंडेंनी या बाबतीत राजीनामा द्यायला पाहिजे. तो याच्यासाठी द्यायला पाहिजे की ह्या केसची जोपर्यंत शहानिशा होत नाही, पूर्ण चौकशी होत नाही, तोपर्यंत राजीनामा द्या. आणि त्या चौकशीत काय आढळलं नाही तर तुम्ही पुन्हा विराजमान व्हा. परंतु चौकशी पूर्ण होईपर्यंत त्या पदावर राहणे म्हणजे चौकशीत इंटरफेल होणे हे नक्कीच आहे. भिवंडीत देखील गुन्हेगारी वाढत आहेत, तुम्ही देखील आवाज उचलला होता, पुढचं काय? मी 3 दिवसापूर्वी देखील माननीय अमित शाह साहेबांची भेट घेतली. भिवंडीत खूप मोठा ड्रग्सचा विळखा चालू आहे. 6 महिन्यापूर्वी भिवंडीत ड्रग्सचा सगळ्यात मोठा साठा 800 करोडचा साठा हा जप्त केला. त्याच याच्यात फक्त 2 लोकांवर कारवाई झाली, जे लोक फक्त तिथे काम करत होते. खरं म्हटलं तर याच्यातला जे प्रमुख आरोपी आहेत याच्यावर कोणावरही कारवाई झालेली नाही. आज ही भिवंडीत राजरोसपणे हे सगळं चालू आहे. ही सगळी क्रिमिनल लोक, जे गुंड लोक आहेत, जे तडीपारीतून गेलेले आहेत पण तडीपारीला न जाता इथं भिवंडीत वास्तव्यास आहेत, ज्यांच्यावर हत्येचा गुन्हा असेल, खंडीचा गुन्हा असेल, अशा सगळ्या गुन्हेगारांवर पुन्हा एकदा कारवाई व्हावी अशा प्रकारची मागणी मी माननीय अमित शाह साहेबांकडे केलेली आहे. आणि ड्रग्सच्या या प्रकरणात चौकशी व्हावी आणि त्यांनी देखील तसं मला शब्द दिला, माझ्यासमोर या गोष्टीची चौकशी व्हावी अशा प्रकारचे आदेश दिलेले आहेत. सर, जयंत
पाटील यांच्या कार्यक्रमामध्ये गेस्ट म्हणून गडकरी आले. आता बोललं जातं की कुठेतरी भाजपच्या वाटेवरच जयंत पाटील. नाही हे मला माहीत नाही. खरं म्हटलं त्यांचा काल वाढदिवस होता, पण ते विथ फॅमिली बाहेर होते. मी देखील कॉल करत होतो, पण असं काय मला वाटत नाही. शेवटी हे महाराष्ट्र आहे. महाराष्ट्राची एक संस्कृती, एक परंपरा वेगळी राहिलेली आहे. इथं सगळे लीडर जरी काही असला, एक आपसातले मतभेद असले तरी राजकारणाच्या पलीकडं जे संबंध जपायला पाहिजे सगळे राजकीय नेते जपतात. त्याच्यामुळे असा काही विषय नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.